नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी.के.बी.के या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणावर आधारित असे 50 प्रश्नांचा समूह आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर कृपया व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत बघायचं आहे. आणि जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असाल तर त्यांनी चॅनलला पहिले सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओला एकदा लाईक करायचं. तर चला, तुमचा वेळ न घेता मी सुरू करतो व्हिडिओला. बघा, या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचा प्रश्न आहे. या ठिकाणी तुम्हाला खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद दर्शवतो? तर बघा, ह्या ठिकाणी पर्याय क्रमांक बी हा शब्द क्रियापद दर्शवतो आणि सी नंबरचा हे जे आहे तर तो दर्शवतो विशेषण. सुंदर हे काय आहे? विशेषणाचा प्रकार आहे, लक्ष ठेवायचं आहे. चला, प्रश्न क्रमांक 2 नंबरचा बघू. या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे, मी शाळेत जात आहे या वाक्यातील काळ ओळखायचा आहे. तर या वाक्यातील काळ होणार आहे वर्तमान काळ. पर्याय क्रमांक बी याचं बरोबर उत्तर होणार आहे वर्तमान काळ. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3 नंबरचा. बघा, तुमच्या समोर आहे, आकाशाला ठेंगणे या वाक्यप्रकाराचा अर्थ ओळखायचा आहे. तर याचा होणार आहे, आकाशाला ठेंगणे या वाक्यप्रकाराचा अर्थ होणार आहे मोठ्या गोष्टीचे स्वप्न पाहणे. पर्याय क्रमांक सी याचं बरोबर उत्तर होणार आहे. त्यानंतर बघा, 4 नंबरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता शब्द विशेषण आहे? विशेषण ओळखायचं आहे. तर ह्या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर आहे, मोठा हा शब्द विशेषण आहे. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5 नंबरचा. बघा, या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे, तो अभ्यास करतो या वाक्यातील तुम्हाला काय ओळखायचं आहे? कर्म ओळखायचं आहे. तर बघा, अभ्यास हा या वाक्यातील कर्म होईल. पर्याय क्रमांक ए हे बरोबर उत्तर होईल. समोरचा प्रश्न आहे 6 नंबरचा. भाऊ भाऊ या शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे. तर बघा, अनुकरणात्मक शब्द हा याचं बरोबर उत्तर होईल भाऊ भाऊ, म्हणजे अनुकरण दर्शवलेलं आहे भाऊ भाऊ. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बघा 7 नंबरचा. असेल हा शब्द कोणत्या काळाचा आहे? तर असेल हा शब्द आहे भविष्यकाळाचा. कोणत्या काळाचा आहे? भविष्यकाळाचा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 नंबरचा बघा, माझ्या या शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे. तर माझ्या हे आहे सर्वनामाचा प्रकार. कोणता आहे? सर्वनामाचा प्रकार आहे, लक्षात ठेवायचा आहे. समोरचा प्रश्न बघा, पान गळाले या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे पान गळाले. तर हे होणार आहे अकर्मक प्रकारचं वाक्य. कोणत्या प्रकारचं? अकर्मक प्रकारचं वाक्य. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण आता 10व्या नंबरच्या प्रश्नावर जात आहे. त्याआधी तुम्हाला सांगतो, आपण हे जे प्रश्न बघत आहोत हे टोटल प्रश्न आहेत TCS पॅटर्न. कोणत्या? TCS पॅटर्नवर आधारित आहे. आतापर्यंत TCSने विचारलेले प्रश्न आहे, त्यामुळं मी ही सिरीज सुरू केलेली आहे, जेणेकरून आगामी होणाऱ्या BMC असो, तलाठी ग्रामसेवक, कोणती पण TCSने एक्झाम घेऊ त्यासाठी हे प्रश्न खूप उपयुक्त ठरणार आहे. बघा, समोरचा 10 नंबरचा प्रश्न काय आहे? गोड या शब्दाचा तुम्हाला प्रकार ओळखायचा आहे. तर गोड हा शब्द कोणता आहे? विशेषणाचा प्रकार आहे. आपण अगोदर सांगितलं तुम्हाला सुंदर हे पण विशेषणाचा प्रकार आहे आणि गोड हा पण विशेषणाचा प्रकार आहे. समोरचा बघा, या ठिकाणी 11 नंबरचा प्रश्नामध्ये तुम्हाला अव्यय ओळखायचं आहे. तर या ठिकाणी परंतु पर्याय क्रमांक सी हे अव्यय आहे. त्यानंतर तुम्हाला माहीतच आहे शब्दाच्या टोटल किती? 8 जाती आहे. 8 जाती आहे शब्दाच्या. 4 आहे विकारी आणि 4 आहे अविकारी. म्हणजे सव्यय 4 आहे आणि अव्यय 4 प्रकारचे आहे. यामध्ये सव्ययामध्ये कोणकोणते मोडतात? नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. आणि अव्ययामध्ये याच्यामध्ये मोडतात क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयनव्य अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय. टोटल शब्दाच्या 8 जाती लक्षात ठेवायचं. यावर पण प्रश्न विचारण्यात येतो. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 12 नंबरचा. प्रकार या शब्दाचा समानार्थी ओळखायचा आहे. तर प्रकार या शब्दाचा समानार्थी होणार आहे तेज. काय होणार आहे? तेज. पर्याय क्रमांक सी बरोबर उत्तर आहे. त्यानंतर पक्षी उडतो या वाक्यातील कर्ता ओळखायचा आहे. पक्षी उडतो या वाक्यातील कर्ता ओळखायचा आहे. तर कर्ता कोणता आहे या वाक्यातील? पक्षी. काय आहे कर्ता? पक्षी हा याचं बरोबर उत्तर आहे. या वाक्यातील कर्ता पक्षी आहे, म्हणजे पर्याय क्रमांक ए नंबरचं बरोबर उत्तर आहे. समोरचा प्रश्न आहे, पाणी या शब्दाचा प्रकार कोणता आहे? तर बघा, पाणी या शब्दाचा प्रकार आहे निर्जीव. काय आहे? पाणी या शब्दाचा प्रकार आहे निर्जीव. प्रश्न क्रमांक 15 नंबरचा. या ठिकाणी तुम्हाला स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे. तर तुम्हाला माहिती आहे, तो या सर्वनामाने जर आपण एखादा शब्द दर्शवत असलो तर त्याला आपण म्हणतो पुल्लिंगी, बरोबर. आणि ती या सर्वनामाने जर एखादा शब्द दर्शवत असलो तर तो असतो आपला स्त्रीलिंगी. आणि ते या सर्वनामाने आपण जर एखादा शब्द दर्शवत असलो तर तो काय असतो? आपला नपुंसकलिंगी. काय? नपुंसकलिंगी. लक्षात ठेवायचं आहे. तर बघा, ते झाड म्हणतो म्हणजे हे काय झालं? नपुंसकलिंगी. ती गाय म्हणजे हे काय झालं? स्त्रीलिंगी. तो रथ हे काय झालं? पुल्लिंगी. आणि ते गाव हे नपुंसकलिंगी. म्हणून आपलं बरोबर उत्तर होणार आहे स्त्रीलिंगी विचारलं आहे, त्यामुळं ती गाय हे आपलं स्त्रीलिंगी होईल.
त्यानंतर बघा सुरेख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर सुरेखचा विरुद्धार्थी शब्द आहे कुरूप. काय आहे? सुरेखचा विरुद्धार्थी शब्द कुरूप. त्यानंतर बघा या ठिकाणी 17 नंबरचा प्रश्न आहे. मित्राला भेटलो या वाक्यातील तुम्हाला विभक्ती ओळखायची आहे. काय आहे? विभक्ती ओळखायची आहे. मित्राला भेटलो तर याची विभक्ती होणार आहे संप्रदान. काय? संप्रदान ही विभक्ती आहे भेटलो. लक्षात ठेवायचं आहे. समोरचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक बघा या ठिकाणी 18 नंबरचा. घरा या शब्दात कोणती विभक्ती आहे? तर घरा या शब्दात आहे षष्ठी विभक्ती. कोणती विभक्ती आहे? घरा या शब्दात षष्ठी विभक्ती आहे. त्यानंतर 19 नंबरचा प्रश्न बघा. मुलगी या शब्दाचं अनेक वचनाचं रूप काय होईल? तर मुलगी या शब्दाचं अनेक वचनाचं रूप होईल मुली. पर्याय क्रमांक ए हे बरोबर उत्तर आहे मुली. त्यानंतर बघा 20 नंबरचा प्रश्न आहे. जमीन या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. तर जमीन या शब्दाचा समानार्थी होणार आहे वसुंधरा. काय? वसुंधरा. वसुंधराला दुसरा समानार्थी शब्द काय? पृथ्वी. काय? पृथ्वी हा पण आहे समानार्थी शब्द वसुंधराचा. पृथ्वी, माया, जननी असं बऱ्याच प्रकारचे समानार्थी शब्द आहे, लक्षात ठेवायचे ते पण. त्यानंतर 21 नंबरचा प्रश्न बघा. या ठिकाणी शब्दयोग कोणता आहे? शाळा हा शब्दाचा शब्दयोग कोणता आहे? तर शाळा हे काय दर्शवतं? स्थळ दर्शवतं ना, तर म्हणून हे झालं स्थलवाचक. काय? स्थळवाचक शब्दयोगी अवयवाचा प्रकार आहे हा. त्यानंतर बघा 22 नंबरचा प्रश्न. काळवाचक शब्द कोणता आहे? तर बघा या ठिकाणी काळवाचक शब्द ओळखायचा आहे. तर या ठिकाणी काल हा आहे, काल दर्शवतो म्हणून हा आहे कालवाचक शब्द. पर्याय क्रमांक बी बरोबर उत्तर आहे. त्यानंतर आईने मुलाला हाक दिली वाक्यातील कर्ता कोणता आहे? तर बघा या ठिकाणी आई हा शब्द वाक्यातील कर्ता आहे. आई हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20 नंबरचा बघा. पाणी वाहते या वाक्यातील तुम्हाला क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. तर हे आहे अकर्मक क्रियापद. कोणतं आहे? अकर्मक प्रकारचं क्रियापद आहे, कारण की याच्यात कर्म नाही आहे, त्यामुळं याला म्हणतात अकर्मक. त्यानंतर आम्ही खेळू या वाक्यातील क्रियापदाचा काळ ओळखायचा आहे. तर बघा याचं बरोबर उत्तर होणार आहे भविष्यकाळ. आम्ही खेळू काय होणार आहे? आम्ही खेळू. पर्याय क्रमांक बी याचं बरोबर उत्तर होणार आहे भविष्यकाळ. त्यानंतर 26 नंबरचा प्रश्न बघा. मी शिकतो हे कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे? म्हणजे याच्यातील सर्वनाम ओळखायचं आहे. तर मी हे सर्वनाम आहे. त्यानंतर 27 नंबरचा प्रश्न. घाई या शब्दाचं भाववाचक रूप कोणतं होईल? भाववाचक रूप ओळखायचं आहे घाई या शब्दाचं. घाई. तर या शब्दाचं भाववाचक रूप होईल घाईत. काय? घाई या शब्दाचं भाववाचक रूप घाईत होईल. पर्याय क्रमांक सी. 28 नंबरचा प्रश्न बघा. खूप या शब्दाचा प्रकार कोणता? खूप या शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे. तर ते होणार आहे क्रियाविशेषणाचा प्रकार आहे खूप या शब्दाचा क्रियाविशेषणाचा प्रकार. त्यानंतर 29 नंबरचा प्रश्न बघा. तो चालतो वाक्याचे वाच्य कोणते आहे? बघा तो चालतो याचं वाच्य होणार आहे, काय होणार आहे? कर्तरी वाच्य. काय? कर्तरी वाच्य होणार आहे. पर्याय क्रमांक ए बरोबर उत्तर आहे. बघा आपण 30 नंबरच्या प्रश्नाकडे वळत आहोत. बघा ह्या ठिकाणी मित्र या शब्दाचं तुम्हाला काय सांगायचं आहे? स्त्रीलिंगी रूप काय होईल ते सांगायचं आहे. तर मित्र या शब्दाचं स्त्रीलिंग रूप होईल मैत्रीण. काय? मैत्रीण. पर्याय क्रमांक बी याचं बरोबर उत्तर होणार आहे. बघा या ठिकाणी आतापर्यंत आपण 30 प्रश्न बघितलेले आहे. तर 30 प्रश्न TCSवर आधारित आहे आणि यानंतरचे जे 20 प्रश्न आहेत ते पण TCS पॅटर्नवरती आधारित आहे. विशेष करता पोलीस भरती, वनरक्षक यासाठी खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे आजचा व्हिडिओ. तर बघा ज्यांनी पण आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसून केलं प्लीज एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा. ह्या प्रश्नाची ही जी PDF आहे ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी ती लिंक देतो. तिथून तुम्ही क्लिक करून टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आणि त्या ठिकाणून तुम्ही ही PDF डाउनलोड करून घ्यायची 50 प्रश्नांची. चला समोर बघा 31 नंबरचा प्रश्न आहे. या ठिकाणी देणे या शब्दाचा भूतकाळ काय आहे? देणे. तर याचा दिले हा भूतकाळ होईल. पर्याय क्रमांक ए बरोबर उत्तर राहणार आहे दिले. त्यानंतर बघा 32 नंबरचा प्रश्न आहे. सहाय्यकारी क्रियापद ओळखायचं आहे हेल्पिंग वर्ब. तर बघा ह्या ठिकाणी होतो हे सहाय्यकारी क्रियापद आहे. कोणतं? होतो हे सहाय्यकारी क्रियापद आहे. प्रश्न क्रमांक 32चं उत्तर आहे ए. त्यानंतर हसणे या क्रियापदाचा प्रकार कोणता आहे? तर हसणे या क्रियापदाचा प्रकार आहे अकर्मक क्रियापद. कोणता आहे? अकर्मक प्रकारचं क्रियापद आहे. जोरात या शब्दाचा प्रकार कोणता आहे? तर जोरात या शब्दाचा प्रकार आहे क्रियाविशेषण. त्यानंतर मोठा या शब्दाचा स्त्रीलिंग रूप कोणते आहे ते ओळखायचं आहे. तर मोठ्या या शब्दाचे स्त्रीलिंग रूप काय होईल? मोठी.
ती मोठी काय होईल मोठी. मोठा हे काय आहे पुल्लिंगी आहे आणि ती मोठी म्हणल्यावर हे होईल स्त्रीलिंगी रूप. म्हणजे पर्याय क्रमांक किती नंबरचं आपलं बी नंबरचं बरोबर उत्तर होणार आहे पी. त्यानंतर बघा 36 नंबरचा प्रश्न आहे. अनेक या शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे. तर अनेक या शब्दाचा प्रकार आहे संख्यावाचक. काय आहे संख्यावाचक प्रकार आहे अनेक या शब्दाचा. त्यानंतर तिने त्याला सांगितले या वाक्यातील तुम्हाला काय ओळखायचं आहे कर्म ओळखायचं आहे. कर्म तिने त्याने सांगितले या वाक्यातील कर्म ओळखायचं आहे. तर त्याला हे ह्या वाक्यातील कर्म होणार आहे. पर्याय क्रमांक बी याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर बघा जलचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. जलचा समानार्थी शब्द काय होईल नीर. काय होणार आहे जलचा समानार्थी शब्द नीर. त्यानंतर बघा भाऊ या शब्दाचे अनेक वचन ओळखायचे आहे. भाऊ तर ह्या भाऊ या शब्दाचं अनेक वचन होणार आहे भावंडे. काय होणार आहे भावंडे. त्यानंतर 41 नंबरचा प्रश्न बघा काय आहे आंबा गोड आहे या वाक्यातील विशेषण ओळखायचं आहे. तर विशेषण कोणतं आहे गोड हे विशेषण आहे. पर्याय क्रमांक बी बरोबर उत्तर होणार आहे. त्यानंतर तो पाणी पितो या वाक्यातील कर्म ओळखायचं आहे. तर पाणी हे कर्म होईल या वाक्यातील. पर्याय क्रमांक बी हे बरोबर उत्तर होणार आहे. पाणी हे कर्म आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा 42 नंबरचा पुस्तक या शब्दाचा प्रकार कोणता आहे. तर पुस्तक या शब्दाचा प्रकार आहे संज्ञा. काय आहे पुस्तक या शब्दाचा प्रकार कोणता आहे संज्ञा. म्हणजे एक आपण नाम पण म्हणतो नाम हे प्रकार आहे त्याचं. लक्षात ठेवायचं नामाला दुसरं नाव काय संज्ञा आहे. नाम कधी कधी ऑप्शनमध्ये तुम्हाला संज्ञा देऊ शकते त्यामुळे नामाला संज्ञा असे म्हणतात लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर लाल या शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे. लाल हे काय आहे विशेषणाचा प्रकार आहे. लाल एक आहे विशेषणाचा प्रकार. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 44 नंबरचा मी घरी जात आहे. काय आहे मी घरी जात आहे या वाक्यातील क्रियापद ओळखायचं आहे. तर क्रियापद काय आहे याच्यातील आहे हे क्रियापद आहे नाही सॉरी जात आहे. हे जात हे क्रियापद आहे आणि हे जे आहे हे सहाय्यकारी क्रियापद आहे. सहाय्यकारी क्रियापद आहे आणि मुख्य क्रियापद काय आहे बी जात. लक्षात ठेवायचं इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर 45 नंबरचा प्रश्न बघा त्याला या शब्दाचा प्रकार कोणता आहे. तर त्याला या शब्दाचा प्रकार आहे सर्वनामाचा प्रकार आहे. काय सर्वनामाचा प्रकार. ऑप्शन नंबर डी बरोबर उत्तर आहे. त्यानंतर 46 नंबरचा प्रश्न आहे जाऊ या शब्दाचा प्रकार कोणता आहे. म्हणजे कोणत्या प्रकारचा आहे वर्तमान काळ आहे भूतकाळ आहे कोणता काळ आहे याच्यामधला. तर याचं बरोबर उत्तर होणार आहे भविष्यकाळ आहे जाऊ या शब्दाचं. त्यानंतर झाडे हिरवी आहेत या वाक्यातील विशेषण कोणते आहे. तर या ठिकाणी बघा हिरवी हे विशेषण आहे या वाक्यातील हिरवी. लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा 48 नंबरचा प्रश्न आहे मुलगा या शब्दाचे स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे. मुलगा हा शब्द कसा झाला पुल्लिंगी. कसा झाला मुलगा हा शब्द झाला पुल्लिंगी बरोबर पुल्लिंगी. आणि मुलगी हा शब्द कसा होईल स्त्रीलिंगी. काय होईल मुलगी हा शब्द काय होईल स्त्रीलिंगी. म्हणून पर्याय क्रमांक आपला जो आहे ए नंबरचं बरोबर उत्तर आहे. बघा 49 नंबरचा प्रश्न आहे शब्द या शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे. तर शब्द या शब्दाचा प्रकार कोणता होणार आहे संज्ञा. मी तुम्हाला अगोदर संज्ञालाच काय म्हटलेलं आहे आपण नाम म्हटलेलं आहे. का म्हटलेलं आहे नाम. नंतर बघा शेवटचा 50 नंबरचा प्रश्न आहे आपला. या ठिकाणी आपली सिरीज समाप्त होती मग. त्यानंतर बघा सुरक्षित या शब्दाचा प्रकार कोणता आहे. तर सुरक्षित या शब्दाचा प्रकार आहे विशेषण. काय पर्याय क्रमांक जे आहे आपलं बी नंबरचं बरोबर उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण मराठी व्याकरणावर आधारित 50 प्रश्न बघितलेले आहे आणि ते 50 प्रश्नांची ही PDF आहे ती तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर पण भेटणार आहे. आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आहे तुम्हाला तिथून एक लिंक भेटेल त्या लिंकवर जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनल ओपन करायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला ही PDF पिन केलेली अवेलेबल भेटून जाईल. जेणेकरून याची उत्तर पण मी खालीच दिलेली आहे. या अशा फॉर्मॅटमध्ये उत्तर यामध्ये दिलेले आहे जेणेकरून तुम्हाला वाचताना पहिलं प्रश्न वाचायचे त्यानंतर ऑप्शन वाचायचे त्यानंतर ह्या ठिकाणी असं उत्तर पण दिलेलं आहे. जेणेकरून कसं आहे माहिती आहे का तुमची मिस्टेक व्हायला नको. तर बघा जे पण विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असतात प्लीज त्यांनी चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला तुम्ही शेअर करत जा. आणि ही सिरीज कंटिन्यू चालू ठेवायची का नाही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये येस ऑर नो टाईप करून मला सांगा. येस ऑर नो या प्रकारचं. तर चला भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.